Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आज एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं आहे कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल हा लेसन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खूप सिंपल, खूप जास्त सिंपल लेसन आहे तुमच्या ह्या सिलेबस मधला. अगदी एका व्हिडिओमध्ये हे संपणार आहे. एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे काय? त्रिकोणांची एकरूपता. दोन त्रिकोण कधी एकरूप आहे असं आपण कधी म्हणू शकतो? आता सगळ्यात पहिले आपण कॉन्ग्रन्स म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. पुस्तकात तुम्हाला फर्स्ट जे तुमचं पेज आहे कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल तिथे दिलेलं पण आहे पेज नंबर 81 वरती. काय? द फिगर विच इज एक्झॅक्टली कोइन्सिडेंट विथ ईच अदर आर कॉल्ड ॲज अ कॉन्ग्रंट फिगर. साधं सोपं आहे. या वाक्याचा अर्थ काय? एक आपण ट्रायंगल घेतलेला आहे, दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे, एक पेपर घेतला व्हाईट पेपर, त्याचे दोन काय केलं आपण असे दोन भाग केले आणि ते एकमेकांवरती असे आपण हे होडी बनवत असतो बघा त्या पद्धतीने काय केलं एकमेकांवरती असे फोल्ड केले आणि काय केलं त्याचे जे टोक आहे ते तंतोतंत जुळवले. अशा पद्धतीने काय केलं टोक जे आहे ते तंतोतंत जुळवलं. आपण काय म्हणणार आहोत एक्झॅक्टली सेम आहे आणि ते जर हाफ केले तर हे ट्रायंगल अशा पद्धतीने तयार होणार आहे. मग याला म्हणणार आहात तुम्ही समजा आपण हा ABC हा एक ट्रायंगल आहे PQR हे सेम टू सेम ट्रायंगल आपण तुम्ही घरी हे ऍक्टिव्हिटी करू शकता. सेम ट्रायंगल याचं टोक हे जुळलं पाहिजे याचं आणि याचं. याला काय म्हणणार तुम्ही एक्झॅक्टली कॉन्ग्रन्स ट्रायंगल म्हणणार आहात. ठीक आहे. मग कुठलीही फिगर असू शकते. फिगर विच इज एक्झॅक्टली कोइन्सिडेंट विथ ईच अदर इज कॉल्ड ॲज अ कॉन्ग्रंट फिगर. ओके. मग कॉन्ग्रंट फिगर ही डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. मग आता फक्त ह्या कॉन्ग्रंट फिगरच म्हणजे ज्या फिगर्स म्हणजे तुमचं रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, तुमचं अजून वेगवेगळ्या फिगर्स आहे, पेंटॅगॉन आहे, हेक्झॅगॉन आहे, ह्याच कॉन्ग्रंट असतात का? नाही. तर सेगमेंट सुद्धा कॉन्ग्रंट असतात. समजा ही सेगमेंट आहे 5 सेंटीमीटरची आणि ही सेगमेंट आहे 6 सेंटीमीटरची. मग आपण याला कॉन्ग्रंट म्हणणार का? नाही. समजा याला AB नाव दिलं आणि याला PQ नाव दिलं मग आपण म्हणणार AB सेगमेंट AB इज नॉट कॉन्ग्रंट. नॉटसाठी आपण हे असं नॉट इक्वल टू सेगमेंट PQ हे एकमेकांना इक्वल नाहीये, कॉन्ग्रंट नाहीये. कॉन्ग्रंटचं साईन अशा पद्धतीने दोन बरोबरचं चिन्ह आणि असा झोपलेला यस या पद्धतीने S हा काढत असतो. हे कॉन्ग्रंटचं साईन आहे. सेगमेंट AB इज नॉट कॉन्ग्रंट म्हणजे मग कॉन्ग्रंट कधी होईल? जेव्हा याच्यासारखीच 5 सेंटीमीटरची दुसरी समजा XY आहे मग त्यावेळेस आपल्याला आपण काय म्हणू शकतो? सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट ऑर कॉन्ग्रंट टू सेगमेंट XY असं आपण म्हणू शकतो. किंवा एकरूप आहे ह्या दोघी ज्या सेगमेंट आहे ह्या दोन्ही ज्या रेषाखंड आहेत ते एकमेकांचे काय आहे? एकरूप आहे. आता आपण फिगर्सच्या बाबतीत बघितलं, सेगमेंटच्या बाबतीत बघितलं. अजून काय आहे? तुमच्या पुस्तकामध्ये अँगलचं पण दिलेलं आहे. समजा एक अँगल आहे तुमचा 80 डिग्रीचा आणि एक आहे तुमचा 70 डिग्रीचा. मग हे एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत का? दे आर कॉन्ग्रंट? नो, दे आर नॉट कॉन्ग्रंट बिकॉज दे आर ऑफ द डिफरंट मेजरमेंट. बट सपोज वन अँगल इज ऑफ 60 degree and another is also of 60 degree. These both triangles are congruent. आपल्याला समजायला या नाव दिलं ABC आणि याला नाव दिलं LMN. याला आपण काय म्हणू शकतो? बोथ अँगल्स आर कॉन्ग्रंट. दोघांचे माप जे आहे मेजरमेंट आहे ते काय आहे? सेम आहे म्हणून त्याला आपण म्हणू शकतो इक्वल. दॅट इज एक अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल LMN असं म्हणू शकतो. का? कारण दोघांचे मेजरमेंट एक्झॅक्टली सेम आहे. मग तुम्हाला समजलं असेल द अँगल ऑफ इक्वल मेजरमेंट्स आर कॉन्ग्रंट. सो अशा पद्धतीने हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रंट फिगर म्हणजे काय, कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय आणि कॉन्ग्रंट अँगल म्हणजे काय हे आपण इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट आता हे कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल जे आहे आपल्याला वेगवेगळ्या टेस्टने समजून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर 1 to 1 करस्पॉन्डन्स काय आहे हे समजून घेऊया. सो स्टुडंट पेज नंबर 81 वरती हे तुमचं दिसतंय तुम्हाला की कॉन्ग्रन्स ऑफ फिगर, कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंट अँड कॉन्ग्रंट ऑफ अँगल हे मी क्लिअर केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल याच्यामध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स काय आहे ते समजून घेऊया. हा प्रश्न तुम्हाला 8, 9, 10 स्टँडर्डला हे नक्की विचारलं जाणार आहे. त्याच्यामुळे नीट छानपैकी समजून घ्या. सपोज मी एक ट्रायंगल घेतलेला आहे की ज्या ट्रायंगलचं नाव आहे PQR आणि दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे की ज्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. ठीक आहे. मग हा ट्रायंगल
हे जे ट्रायंगल आहे 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे कोणत्या एकास एक संगतीनुसार हे ट्रायंगल एकरूप आहे ते आपल्याला दाखवायचे आहे. मग आता ही एकास एक जी संगती आहे आपण ती 6 डिफरंट वेजने आपण लिहू शकतो. हे सगळ्यांना माहिती पाहिजे. दॅट इज वी कॅन राईट डाऊन द नेम ऑफ 1 to 1 करस्पॉन्डन्स ऑफ एनी ट्रायंगल बाय 6 डिफरंट वेज. 1 to 1 करस्पॉन्डंट आपण किती प्रकारे लिहू शकतो? 6 प्रकारे लिहू शकतो. मग आता समजा पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. आपण हे काय करायचं कॉमन ट्रायंगल PQR हे 6 टाइम्स पहिला जो ट्रायंगल आहे त्याचं 6 टाइम्स जे नेम आहे ते अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. ट्रायंगल PQR एक कुठल्याही ट्रायंगलचं 6 टाइम्स नाव लिहून घ्यायचं. 6 प्रकारे एकाच एक संगती 6 प्रकारे कशा पद्धतीने लिहू शकतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जातोच. तर तेव्हा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्सचं साईन आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला ॲरो असलेला बाण. 1 to 1 करस्पॉन्डन्स याला काय म्हणतात? 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण हे काढून घेतलेलं आहे. एकाच एक संगती म्हणतात मराठीमध्ये. मग आता हे कसं दाखवणार? हे दोन जे त्रिकोण आहे ते एकमेकांचे एकरूप आहे आपण 6 प्रकारे दाखवू शकतो. मग PQR घेतलं. मग पहिले काय घेतलं आपण? ट्रायंगल ABC. ट्रायंगल PQR कॉन्ग्रंट ट्रायंगल ABC 1 to 1 करस्पॉन्डन्स टू ट्रायंगल ABC. मग आता काय करायचं? दुसऱ्यांदा हा A तसाच ठेवायचा, हा C इकडे घ्यायचा आणि B ACB फक्त हे शिफ्ट करायचं आहे. हे काय करायचं आहे? शिफ्ट ABC म्हणजे PQR हा ABCशी पण एकरूप होईल आणि ACBशी पण एकरूप आहे. या दोन पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर आपण घेऊया B स्टार्टिंगला घेऊया BCA. BCA घेतल्यानंतर पुढे काय घेणार आहोत आपण? B तसा ठेवूया, यांची आदला बदल करूया BAC. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल बघा, मी शेवटी सांगते. ट्रायंगल PQR 1 to 1 करस्पॉन्डंट टू BCA आणि BAC. त्यानंतर परत आता काय घेणार आहात तुम्ही? C ला स्टार्टिंग घेणार आहोत. मग CAB अँड नेक्स्ट वन इज CBA. मग तुमच्या लक्षात आलं का? इथे आपण 2 वेळा A स्टार्टिंगला घेतलं, 2 वेळा B स्टार्टिंगला घेतलं आणि 2 वेळा C स्टार्टिंगला घेतलं. बाकी ह्या दोघांचं फक्त शिफ्टिंग केलं. BC होतं इथं CB केलं, इथं CA होतं इथे AC केलं, इथं AB होतं इथे BA केलं. सो अशा 6 डिफरंट वेजने मग तुम्हाला पेपरला येतं की बाय हाऊ मेनी वेज यू कॅन राईट द 1 to 1 करस्पॉन्डन्स ऑफ अ गिवन ट्रायंगल. दिलेला ट्रायंगल ह्या एकमेकांच्या एकाच एक संगतीनुसार एकरूप आहे. तुम्ही किती प्रकारे दाखवू शकता? तुम्ही ह्या 6 प्रकारे दाखवू शकतात. कशा पद्धतीने? पहिल्या त्रिकोणचं जे नाव आहे ते 6 वेळा 1 to 1 करस्पॉन्डन्सचं साईन काढा. A 2 वेळा घ्या, बाकीचे 2 आहे ते शिफ्ट करा. B 2 वेळा घ्या, शिफ्ट करा. C 2 वेळा घ्या, शिफ्ट करा. सो अशा 6 प्रकारे तुम्ही हे 1 to 1 करस्पॉन्डन्स हे लिहू शकता. मग आता होमवर्कला मी तुम्हाला देणार आहे 2 ट्रायंगल. हे 6 डिफरंट वेजने तुम्ही कसं लिहिणार ते लिहायचं मला. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहिल्या ट्रायंगलचं नाव घ्या LMN आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव घ्या KRT. याचं 1 to 1 करस्पॉन्डन्स तुम्हाला लिहायचं आहे 6 डिफरंट वेजने. ठीक आहे. आता हे 1 to 1 करस्पॉन्डन्स तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण सेगमेंट बघूया, अँगल बघूया कसे एकमेकांचे कॉन्ग्रंट आहे. सो दिस इज द फर्स्ट. नाव वी हॅव टू सी द कॉन्ग्रंट अँगल्स. अँगल्स कसे कॉन्ग्रंट आहे या दोन्ही ट्रायंगलचे. आपण म्हणू शकतो अँगल P कॉन्ग्रंट टू अँगल A, याला एक साईन दिलं. अँगल Q कॉन्ग्रंट टू अँगल B अँड अँगल R कॉन्ग्रंट टू अँगल C. ठीक आहे. मग दाखवणार कसं? त्याच पद्धतीने अँगल P कॉन्ग्रंट अँगल A. जर तुम्हाला 3 अक्षरी नावं लिहायचं असेल तर तुम्ही 3 अक्षरी नाव सुद्धा लिहू शकतात. पण 3 लेटर्स नेम लिहित असताना हा P सेंटरला आला पाहिजे हे लक्षात घ्या. मग 3 लेटर्स नाव कसं लिहिणार तुम्ही? QPR अँगल QPR कॉन्ग्रंट. आपल्या मध्यभागी काय आला पाहिजे? आता A आला पाहिजे. अँगल BAC अँगल BAC असं 3 लेटर्स नावं सुद्धा तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर दुसरं कॉन्ग्रंट काय आहे? अँगल Q कॉन्ग्रंट अँगल B. अँगल Q कॉन्ग्रंट अँगल B. आपण याचं पण 3 लेटर्स नाव लिहूया. आणि तिसरा अँगल काय आपला? अँगल R कॉन्ग्रंट अँगल C. सारख्या साईनने आपण हे सगळे 3ही अँगल दाखवलेले आहे. आता आपण याचे 3 लेटर्स नाव लिहूया. मग 3 लेटर्समध्ये हा Q सेंटरला येईल. मग Q सेंटरला मी एकदम काही विद्यार्थी म्हणतील टीचर PQRच लिहायचं का? नाही, तुम्ही RQP पण लिहू शकतात. फक्त हा सेंटरला आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे की PQR अँगल
PQR कॉन्ग्रंट. दुसरा कोणता सेंटरला आला पाहिजे? B. ABC अँगल ABC किंवा CBA सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला R आला पाहिजे. सो PRQ अँगल PRQ आणि दुसरा कोणता? C सेंटरला ACB अँगल ACB. सो अशा पद्धतीने आपण कॉन्ग्रंट दिलेल्या कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल दाखवताना अशा पद्धतीने 3 जे एका त्रिकोणाचे तीनही कोण दुसऱ्या त्रिकोणाचे तीनही कोणशी अशा पद्धतीने आपण कॉन्ग्रन्सी त्यांची दाखवू शकतो. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. हे झालं अँगल्सच्या बाबतीत. आता आपण बघणार आहोत साइड्स किंवा सेगमेंट. त्याला काय म्हणतो आपण? साइड्स किंवा सेगमेंट सुद्धा म्हणत असतो. आता समजा ही साइड आणि ही साइड मी ह्या साइडने दाखवली. दोघं काय आहेत? सेम आहे. ह्या दोघंही साइड मी ह्या साइडने दाखवल्या, दोन्ही पण सेम आहे. आणि ह्या दोन्ही साइड मी ह्या साइडने दाखवल्या. ह्या दोन्ही साइड सेम आहे. मग कसं सेगमेंट कसं म्हणू शकतो आपण? सेगमेंट म्हणा किंवा तुम्ही साइड पण म्हणू शकतात. दॅट इज सेगमेंट PQ कॉन्ग्रंट कोणत्या सेगमेंटशी येईल? हे साइन आणि हे सेगमेंट ABशी येणार आहे. त्यानंतर पुढे आपली सेगमेंट QR कॉन्ग्रंट कुठल्या साइड येणार आहे? खालची बेसची सेगमेंट BC. आणि थर्ड तुमची काय येणार आहे? सेगमेंट PR कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. सेगमेंट PR कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. सो अशा पद्धतीने आपण ह्या कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलमध्ये 1 to 1 करस्पॉन्ड 6 डिफरंट वेज. अँगल्स कशा पद्धतीने कॉन्ग्रंट दाखवता येईल, सेगमेंट्स कशा पद्धतीने कॉन्ग्रंट दाखवा येईल. त्यानंतर एक व्हर्टायसिस पण असतं, शिरोबिंदूंचं सुद्धा असतात. व्हर्टिक्स सुद्धा आपण त्याचे कॉन्ग्रंट्स दाखवू शकतो. दॅट इज P 1 to 1 करस्पॉन्डन्स टू A शिरोबिंदूंचं, Q 1 to 1 करस्पॉन्डन्स टू B अँड नेक्स्ट वन Q to B R 1 to 1 करस्पॉन्डन्स टू C. सो पेपरला कुठलाही प्रश्न येऊ द्या, व्हर्टिक्सचा येऊ द्या, अँगल्स साईडचा येऊ द्या किंवा 6 डिफरंट वेजने येऊ द्या, तुम्हाला आता हे काढता येईल. सो अशा पद्धतीने एक छानसा चार्ट तुम्ही 2 कुठलेही ट्रायंगल घ्या आणि त्याचे 6 डिफरंट वेजने दाखवा, अँगल्स दाखवा, साईड्स दाखवा आणि व्हर्टिक्स पण दाखवा. मग आता तुम्हाला हे ट्रायंगल मी तुम्हाला 2 देते की ज्या ट्रायंगलचं नाव आहे SDP आणि दुसरा ट्रायंगल घ्या LMN. हे दोघंही ट्रायंगल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायचे आहे आणि त्याचं हे 6 डिफरंट वेजने अँगल्स कॉन्ग्रंट दाखवा, त्याच्या साइड्स कॉन्ग्रंट दाखवा आणि त्याचे व्हर्टिक्स 1 to 1 करस्पॉन्डन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नक्की लिहा. सो अशा पद्धतीने आज आपण इथे कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स हे छानपैकी समजून घेतलं आहे. आता हे जे त्रिकोण आहेत ते एकमेकांशी एकरूप असतात, पण त्याच्या काही कसोट्या आहेत, टेस्ट आहे. एकूण 5 टेस्ट तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहे. मग त्या टेस्ट काय आहेत चला समजून घेऊ. सो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल काय आहे आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स बाय 6 डिफरंट वेज हे सगळं छानपैकी ते समजून घेतलं आहे. छोटासा व्हिडिओ आहे आजचा, इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ट्रायंगल्स एकमेकांशी कुठल्या कुठल्या टेस्टने एकरूप आहे हे समजून घेणार आहोत. कसा वाटला हा फर्स्ट पार्ट जरा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.